मंडळी, आपल्याला भगवान गोपाळकृष्णांची चरणधुळी मिळाली तर आवडेल का हो? अवश्य. श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्याचा विधी हा विस्तृत सांगण्यात आलेला आहे. भागवताच्या दशमस्कंधाच्या 21व्या अध्यायाचा 5वा श्लोक आहे. श्री शुक महर्षी याच श्लोकामुळे जे वैराग्यामध्ये बुडून गेलेले आहेत, गंगा किनाऱ्यावरती जाऊन निर्गुण भगवंताचं चिंतन करतायत आणि निर्गुण भगवंताचं चिंतन करीत असताना त्यांना पुन्हा एकदा सगुण स्वरूपाच्या भगवंताची ओढ लावून या जगताचं कल्याण करावं अशी त्यांच्या वडिलांची म्हणजे महर्षी वेदव्यासांची इच्छा आहे. त्यावेळेला हाच श्लोक त्या महर्षी वेदव्यासांच्या शिष्यांनी म्हणजे सुतांनी गायलेला आहे आणि तो श्लोक म्हणजे हा आहे. बरहा पीडम नटवरवपुः करणयोग करणिकारम विभ्रद्वासं कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोर अधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्तिः. की ज्याने डोक्यावरती मोरपीस लावलेला आहे, गळ्यामध्ये आपादमस्तक वनमाला घातलेली आहे, कमरेला बासरी आहे, मेखला आहे, सुंदर असं कटिवस्त्र नेसलेला आहे, असा असलेला तो भगवंत ज्या वेळेला या वृंदावनामध्ये नग्न पावलांनी म्हणजे पायामध्ये काही न घालता ज्या वेळेला फिरतो आणि त्याच्या पायापासून जी चरणधुळी त्याची जी उडते त्यावेळेला त्याची कीर्ती जी काही आहे, ही कीर्ती आसमंतामध्ये जी काही आहे ती विस्तारित होत असते. श्रीमद भागवत महापुराण ही भगवंताची कीर्ती आहे. त्यामुळे त्याची कीर्ती आपण जितकी गाऊ तितकी त्याची चरणधुळी जी काही आहे ती आपल्याला प्राप्त होत राहील असा त्याचा अर्थ आहे. बरं, श्रीमद भागवत महापुराणाचं आयोजन राज्ञी फाउंडेशन तर्फे 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर या वेळेमध्ये वीर सावरकर मैदान, उजवी भुसारी, कोथरूड येथे करण्यात आलेला आहे. तर आपण सर्वांनी इथे येण्याचे आग्रहाचे करावे अशी आपण सर्वांना विनंती करतो. या श्रीमद भागवत कथेचं एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या कथेमध्ये 1 कोटी नामजपाचा संकल्प आहे. त्यामुळे ही कथा जी काही आहे ही 1 कोटी नामजपाच्या संकल्पाने भरपूर अशी भक्कम अशी सुदृढ होणार आहे. तर त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि जपामध्ये सहभागी घ्यावं, कथेमध्ये सहभागी घ्यावं, भगवंताच्या कथेचा आनंद घ्यावा आणि भगवंताचा प्रिय असलेला जो मार्गशीर्ष महिना आहे या मार्गशीर्ष महिन्याची सांगता आपण या श्रीमद भागवत कथेने करूया अशी आपल्या सर्वांना जी काही आहे ती विनंती करतो. आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करतो. जय श्री कृष्ण.